तर सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, येत्या 2 दिवस 7-8 तारखेला नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे. तसेच तिकडे पाहिला असता सोलापूरचा काही भाग, तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज येत्या 2 दिवसात. तसेच अकलूज, लातूर, बीड, पैठण, अहमदनगरचा काही भाग या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. लातूर, तसेच नांदेडला देखील काही पाऊस होण्याचा अंदाज आहे. नांदेड, पुसद, अकोला, अमरावती, खंडवा या भागामध्ये देखील येत्या 2 दिवसात चांगला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि नागपूर कड साईडला पाहिला असता गोंदिया, चंद्रपूर, कापसी या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. तर शेतकरी मित्र, विदर्भ साईड एकदम जोरदार असा पाऊस राहणार. खंडव्याला अति जोरदार पाऊस राहणार आहे. अमरावती, पुसद या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे. आणि चांदवड तसेच नागपूर या भागामध्ये देखील एकदम जोरदार पाऊस आहे. अकोला, नांदेडला देखील चांगला जोरदार पाऊस आहे. तसेच बीड, लातूर या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे 7 तारखेला देखील. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 7 तारखेला मालेगाव, संभाजीनगरचा काही भाग, जळगाव, खंडवा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे. आणि नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, सातारा, दापोली या भागामध्ये देखील 7 तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे. हाच पाऊस शेतकरी मित्र 8 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये राहणार आहे. तर 8 तारखेला इकडला भाग घेतला जाणार आहे. नाशिक, पालघर, मुंबई, दापोली, सातारा, अकलूज, सांगली या भाग, कोल्हापूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि बीड, लातूर या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. परंतु विदर्भ साईड आणि खानदेशामध्ये जास्त पाऊस राहणार आहे. जळगाव, खंडवा, अकोला, अमरावती या भागामध्ये 8 तारखेला एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या भागामध्ये, भंडारा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलचे रोजचे रोज ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.